2 वर्षांनी नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे। त्याच्या आयोजनावरून सध्या महायुती सरकारच्या विविध बैठका पार पडत आहेत। मात्र या बैठकांमुळे महायुतीतलं कोल्ड वॉर समोर आलंय। काही दिवसांपूर्वी गिरीश महाजनांनी कुंभमेळ्याच्या आयोजनाबाबत बैठक घेतली होती। या बैठकीला शिवसेना मंत्री दादा भुसे अनुपस्थित होते। तशातच आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कुंभमेळा संदर्भात बैठक घेतली, पण या बैठकीला भाजपचे मंत्री गिरीश महाजन अनुपस्थित राहिले, पण दादा भुसे उपस्थित होते। त्यामुळेच हा चर्चेचा विषय राहिलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे नगरविकास खातं असलं तरी सुद्धा गेल्या महिन्यात मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात मुंबईत झालेल्या बैठकीला सुद्धा ते उपस्थित नव्हते। त्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कोल्ड वॉर सुरू असल्याची चर्चा आहे। मुख्यमंत्री शिंदे साहेब यांचा नाशिकचा दौरा आहे आणि त्यामुळे एक आढावा बैठक त्यांनी या ठिकाणी बोलवलेली आहे। त्याचं आमंत्रण मलाही आहे, पण उद्या आमची मोठी बैठक या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची इथे आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय येत आहेत, त्यामुळे मला जाणं शक्य नाही। शिंदे साहेब नाशिकला जाते तर त्यांनी कुंभमेळा संदर्भामध्ये जर आढावा बैठक घेतली तर यात गैर काय, चुकीचं काही नाही। फक्त मला जर वेळ असेल मी नक्की गेलो असतो, परंतु मला आज त्या ठिकाणी आज उद्या CM साहेब आमच्याकडे येत आहेत, त्यामुळे कार्यक्रमाची थोडी गर्दी आहे, त्यामुळे मी जाऊ शकलो नाही एवढंच। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।